पाहूया. सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जो मोर पिसारा हा पाठ पाहणार आहोत. या मोर पिसारा पाठाचे काही व्हिडिओ आधी पाहू आणि तो समजून घेऊया. जोया, आवाज येतोय का आता व्हिडिओचा? नाही. येतोय का? नाही. 'उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारखं उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई, काय मला काळा रंग? मी लक्कासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपवून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिचू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगबिरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईने तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळं त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता, तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं ठुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. आई, भूक लागली. बरं, चल आत. कसा येऊन? पिसारा अडकतोय, निघता येत नाही. पिसारा कसला? पसाराच हा. तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई, झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला. आई, मला हा पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप
सुट्टीच्या दिवसांना असतो माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करायला विसरू नका. इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ 28वा मोर पिसारा. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यासारखं उडावसं वाटायचं, तर कधी त्याला सस्यासारखं उड्या मारावायच्या वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिने ते ऐकले आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्याला जाऊन विचार. चिचू पळत पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीने जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याचाच मापाचा, पण सुंदर. चिचूने पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पडत पडत घरी निघाला. तो बिडापाशी आला. पडून पडून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईने तो बिडात शिरू लागला. अन त्याच्या पिसारामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता, तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीड पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिने तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई, भूक लागली. बर चला, कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला? हा पसाराच हा. तिने खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाराला अद्दल घडली. सकाळी लवकर आई बाहेर आली. चिचूही जागा झाला. आई, मला हा पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीने पुन्हा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईने त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. पाठ 28वा मोर पिसारा, पान नंबर 74-75. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यासारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला
सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिचू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला. त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला. तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं ढुसी देऊन त्याला बाहेर ढकललं. तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं. म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई, भूक लागली. बर, चला. कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला? पसाराचा. तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई, आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाराल्या अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला. आई, मला हा पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. या पाठाचे लेखक आहेत ईशान पुणेकर. उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिने ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिचू पळत पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला.
तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आता आई घाबरली. तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई भूक लागली. बरं चला, कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला? पसाराच हा. तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला. आई मला हा पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. एक होता ससा, एक नंबरचा हावरट. तो खूप खूप खायचा, पडून राहायचा सारखं. उंदीर This is Tyler. Tyler, with Grammarly's help, is writing an email to his boss, Anita. Tyler sits just इयत्ता दुसरी, विषय मराठी, 28वा पाठ मोर पिसाराचा स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांगा. उत्तर, चिचूला कधी पक्षासारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. प्रश्न दुसरा, का ते सांगा. त्यामधील पहिलं आहे, परी झाडाच्या मागे लपून बसली. त्याचे उत्तर आहे, चिचूची गंमत पाहण्यासाठी परी झाडाच्या मागे लपून बसली. 2. चिचू पळत रामूकडे निघाला. आई चिचूला म्हणाली, रामू हत्ती जंगलात सगळ्यात बुद्धिमान समजला जातो. माझा काळा रंग का?
बदकासारखा गोरा का नाही हे विचारण्यासाठी चिचू पळत रामूकडे निघाला. तीन. चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला. उत्तर: मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. ही चिचूची इच्छा ऐकताच रामूला हसू आले. चार. चिचू बिळाच्या बाहेरच झोपला. उत्तर: मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. चिचू तर उंदीर होता. तो पिसारा त्याचा नसल्यामुळे मिटेना. त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. त्यामुळे चिचू बिळाच्या बाहेरच झोपला. प्रश्न तिसरा. चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असे तुम्हाला वाटते काय? कारणासह सांगा. उत्तर: चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली कारण मोराला पिसारा असतो, उंदराला शेपूट असते, उंदीर बिळात राहतो. चिचूला पिसारा असल्यामुळे त्याला बिळात शिरताच येत नाही. प्रश्न चौथा. कोण कोणास म्हणाले ते सांगा. त्यामधील पहिलं आहे, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. असे चिचू रामूला म्हणाला. दुसरं वाक्य आहे, बरं चल आत. असे आई चिचूला म्हणाली. तिसरं वाक्य आहे, आई मला हा पिसारा नको. असे चिचू आईला म्हणाला. चौथं वाक्य आहे, आत कसा येणार, आता बाहेरच झोप बाळा. असे आई चिचूला म्हणाली. प्रश्न पाचवा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. आई काय हा माझा टिंबटिंब रंग. उत्तर: आई काय हा माझा काळा रंग. 2. आई मला हा टिंबटिंब नको. उत्तर: आई मला हा पिसारा नको. हा पाठ 28वा मोर पिसारा. हा शेवटचा धडा आहे आपला. एक गोष्ट आहे. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई काय हा माझा काळा रंग. मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं.
आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली. पुढे काय झालं पहा. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्याला जाऊन विचार. चिचू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होतीच. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला. अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई, भूक लागली. बरं, चला. कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला? पसाराचा. तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई, आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचू ही जागा झाला. आई, मला हा पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. ईशान पुणेकर यांनी लिहिलेला हा पाठ, ही गोष्ट, याचं वाचन आपण केलं. याच्यामध्ये
अद्दल घडली किंवा असे काही शब्द आहेत ज्या शब्दांचे अर्थ आपण संध्याकाळच्या तासाला समजून घेणार आहोत. की अद्दल घडणे म्हणजे काय, अद्दल घडली म्हणजे काय, उदास होणे म्हणजे काय, हे आपल्याला माहित असायला हवं. नंतर भुणभुण करणे म्हणजे काय, भुणभुण करायचा, चिचू म्हणजे काय करायचा. नंतर आणखी काय असे शब्द असतील ज्यांचा अर्थ तुम्हाला समजत नसेल तर तो शब्द शोधून ठेवायचा आणि संध्याकाळी आपण त्याच्यावर चर्चा करूया. या शब्दाचा अर्थ काय होतो, भुणभुण करणे. नंतर खुश होणे. नंतर वैतागणे, ढुशी देणे. ढुशी देणे म्हणजे काय याचा पण अर्थ आपण संध्याकाळच्या तासाला पाहणार आहोत. की ढुशी देणे म्हणजे काय, काळजी वाटणे. नंतर अद्दल घडणे. असे जे शब्द येतात यांचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा. वर्ग कार्यामध्ये तुम्हाला पाठ अगोदर मनात वाच, नंतर मोठ्याने वाच. तुम्हाला हा पाठ वाचायचा आहे मोठ्याने. चिचूला काय काय करावं वाटायचं ते सांगता आलं पाहिजे. ते पण का, ते पण सांगता आलं पाहिजे. परी झाडाच्या मागे लपून का बसली, चिचू पळत रामूकडे का निघाला, चिचूची इच्छा ऐकून रामू का हसू लागला, चिचू बिळाच्या बाहेरच का झोपला. या प्रश्नांची उत्तरं सांगता यायला पाहिजे. चिचू उंदराने पिसारा मागून चूक केली असे तुम्हाला किंवा तुला वाटते काय, ते कारणासह सांग. तुझ्याजवळ नसलेल्या पण तुला हव्या असलेल्या गोष्टी सांग. त्या मिळाल्या तर काय होईल ते सांग. काय बरे म्हणत असतील. एक मुलगी दाखवलेली आहे. मुलगी चित्रातील प्रत्येक वस्तूशी काय काय बरे बोलत असेल ते लिहायचंय. म्हणजे ती बॅट बरोबर काय बोलत असेल, चेंडू बरोबर काय बोलत असेल, दप्तरा बरोबर काय बोलत असेल, चिंचेचे बोटूक दिसते, आकडा दिसतो चिंचेचा, त्याच्यावर काय बोलत असेल, पतंगा बरोबर काय बोलत असेल, हे शोधायचंय. त्यासाठी इथं एक QR कोड आहे. दीक्षा ऍप मधून QR कोड स्कॅन करायचा आणि हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. आज शाळेमध्ये मी येणार आहे. सर्व मुलांनी म्हणजे जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हेलीची मुलं आहेत त्यांनी शाळेत यायचं आहे. 11 वाजता 11 ते 1 वाजेपर्यंत आपण शाळेत असणार आहोत. तुम्हाला दिलेल्या कृतीपत्रिका त्या पूर्ण केल्या असतील तर त्या जमा करायला आणायचं आहे. तपासून घेऊन शाळेमध्ये आपण ठेवणार आहोत. नंतर ज्या मुलांचा कृतीपत्रिकेचा दुसरा भाग मिळाला नसेल, शाळेमध्ये सगळ्यांच्या कृतीपत्रिका आहेत. ज्यांना हव्या असतील त्यांनी कृतीपत्रिका घेऊन जायचं आहे. आणि आज शाळेमध्ये मोर पिसारा हा पाठावर पुन्हा वाचन होईल. संध्याकाळी सुद्धा ऑनलाईन वाचन होईल. त्याचा अर्थाचं स्पष्टीकरण होईल आणि प्रश्नोत्तराचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. संपूर्ण मराठी विषय हा संपल्यानंतर इथून पुढे आपण मराठीच्या तासाला इतर गोष्टींवर भर देणार आहोत ज्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असतात किंवा तुमच्या क्षमता विकासासाठी आवश्यक असतात आणि तुमच्या मराठी भाषेचं ज्ञान वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कौशल्य आहेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण पुढे जाणार आहोत आणि या सर्वांचा पुन्हा पुन्हा सराव करणार आहोत. लक्षात आलं. आता वेळ कमी आहे पण त्या वेळेमध्ये आज आता साईराज, जोया, व्यंकटेश, सरताज, कार्तिक ठावरे, देवराज, पृथ्वीराज, स्वरूप, आरोही, स्वरा, प्राची, कार्तिक, वरद, मृण्मयी, आयुष, वेदांत कोण आहे, आरोही जाधव आणि पियुषा चव्हाण असे एवढे जण
जॉईन दिसत आहेत. आता एकालाच फक्त संधी मिळेल पाठ वाचायची. पाहूया कोण वाचतंय. एक रेज हँड झाला. ठीक आहे. जोयाला संध्याकाळी नाही, बाकी सगळ्यांनी संध्याकाळी वाचन करायचंय आपल्याला. चिंचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या मारल्यासारख्या वाटायच्या. एकदा चिंचू म्हणाला, आई काय हा माझा काळा रंग, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिंचू पळत रामूकडे निघाला. परी त्याच्या मागे होती. वाटेत त्याला मोर दिसला. चिंचू रामूकडे पोहोचला. चिंचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिंचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसारा आला. तो होता छोटा, त्याचा मापाचा पण सुंदर. चिंचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला. अन्न त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरता येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, हा तर होता उंदीर. तो पिसारा होता, तो मिटेना. चिंचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बी पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिंचू पडला. ती बाहेर आली. आईनं ढकलून काढलं म्हणून चिंचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई भूक लागली. बरं चला, कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येईना. पिसारा कसला? पसाराच हा. तिनं खाऊ बाहेर आणलं. चिंचूला भरवला. आई आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला,